नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला सिंपल सेंटेन्सेस मधील पार्ट नंबर 6 बघायचा आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहे यूज ऑफ हॅड. हॅडचा यूज आपल्याला शिकायचा आहे. हा पार्ट 6 नाही म्हणता येणार, आपल्याला पार्ट 5चा आहे हा. मात्र आपण मध्ये प्रॅक्टिस घेतली होती एक दिवस, त्यामुळे आपण याला 6 नंबर म्हणू शकतो. मात्र सिंपल सेंटेन्सचा जर विचार केला तर हा पार्ट काय आहे, 5चा आहे, म्हणजे 5 नंबरचा हा टॉपिक आहे. तर बघा, याच्या अगोदर आपण हॅव आणि हॅजचा यूज शिकलो. आपण कुठे हॅव घ्यायचं, कुठे हॅज घ्यायचं, सर्व काही शिकलो आणि कशासाठी यूज करतो हे पण आपल्याला माहित आहे. बिकॉज जर मला सध्या म्हणायचं असेल काहीतरी कोणाकडे आहे तर मी हॅव हॅजचा यूज करेन. मात्र जर मला म्हणायचं असेल काहीतरी कोणाच्या तरीकडे होते इन द पास्ट कंडिशन, बघा जसं मला असं म्हणायचं आहे माझ्याकडे न्यू मोबाईल होता, तर तो पास्टमध्ये होता, तो सध्या नाही आहे मात्र होता, असं मला सांगायचं आहे. की माझ्याकडे किंवा कोणाच्या तरीकडे एखादी गोष्ट होती ते सांगण्यासाठी आपण हॅडचा यूज करत असतो, ज्याला आपण सिंपल सेंटेन्स या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं आहे. यासाठी या पॅटर्नला आपण अशा पद्धतीनं ब्रेक केलं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला हवी. कारण यामधले बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की मॅम हॅड तर आपण टेन्स कॅटेगरीमध्ये यूज करत असतो हेल्पिंग व्हर्ब म्हणून, आणि त्यानंतर मेन व्हर्ब असतं. मात्र यामध्ये हॅड हेच हेल्पिंग व्हर्ब जे आहे ना, हे मेन व्हर्बचं काम करतं आणि यामध्ये याचा जो सेन्स आहे हा देखील वेगळा असतो. जसं हॅड म्हणजे मी तुम्हाला इन अ सिंपल वे सांगते की हॅड म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट कोणाच्या तरीकडे होती हे सांगण्यासाठी आपण यामध्ये हॅडचा यूज करणार. यामध्ये कुठलीही ॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुमच्यासाठी प्रॅक्टिस अवेलेबल आहे येवले अकॅडमी ॲपवरती. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिकडे जाऊन प्रॅक्टिस मटेरियल फ्री मटेरियल आहे, तिकडे तुम्ही जाऊन 500 सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या सर्व जेवढे काही सिंपल सेंटेन्सचे आपण पार्ट बघणार आहे सगळे सेंटेन्सेस आहेत मिक्स, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन सगळं काही. तर तुम्हाला रेडीमेड आहे तिकडे तुम्ही करू शकता, छान पद्धतीनं तुमच्या जिभेला वळण लावू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल मला कोर्सेस घ्यायचे आहेत आणि घर बसल्या इन डिटेल शिकायचं आहे, तर तुम्ही ॲपवरती जाऊन तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल इंग्लिशचा कोर्स, किंवा तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामरचा कोर्स घेऊ शकता. PDF सुद्धा अवेलेबल आहेत आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मला फ्री शिकायचं आहे, चॅनलला तुम्ही कॉन्स्टंटली फॉलो करू शकता. कारण कॉन्स्टंट फॉलो करणं हा अल्टिमेट वे आहे जो की तुम्हाला तुमच्या एमपर्यंत पोहोचवतो. कारण एक दिवसाचा जरी व्हिडिओ आपला मिस झाला ना तरीसुद्धा आपली लिंक तुटते आणि लिंक जेव्हा लागत नाही तेव्हा मग आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, कोणीही जो पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना मी हेच सांगेल की डे 1 पासून फॉलो करा, जेणेकरून सर्व कन्सेप्ट मागे जेवढ्या काही झाल्या आपल्या तेवढ्या सर्व तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला आज जे काही मी शिकवणार याची छान पद्धतीनं लिंक लागेल, प्रत्येक गोष्ट तुम्ही डिटेलमध्ये शिकू शकाल. तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. तर चॅनलवरती नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण कुठलेच अपडेट्स महत्त्वाच्या व्हिडिओचे तुम्ही मिस करणार नाही. चला चालू करू आपण आजचा टॉपिक जो की आहे हॅड. हॅड म्हणजे समथिंग, काहीतरी आपल्याकडे होतं इन द पास्ट कंडिशनमध्ये, त्यावेळी आपण हॅडचा यूज करतो. आता याचं स्ट्रक्चर जर तुम्हाला सांगायचं झालं, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅड आणि ऑब्जेक्ट, हे याचं स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे, सगळीकडे तुम्हाला हॅडचाच यूज करावा लागतो. जसं आय हॅड माझ्याकडे होते, वी हॅड आमच्याकडे होते, दे हॅड त्यांच्याकडे होते, यू हॅड तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे होते, ही हॅड त्याच्याकडे होते, शी हॅड तिच्याकडे होते, इट हॅड एखाद्या ॲनिमलकडे किंवा एखाद्या वस्तूकडे होते, राम हॅड रामकडे होते. अशा पद्धतीनं आपल्याला हे सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे जेव्हा होते म्हणायचं असेल तेव्हा. आता सपोज मला निगेटिव्ह बनवायचं आहे किंवा क्वेश्चन बनवायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला डिड नॉटचा यूज करावा लागेल. डिड नॉट हॅव, डिड नॉट हॅव. आता यामध्ये तुम्हाला इथेच मी या चार्टमध्ये क्लिअर करून देते आणि हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा चार्ट अतिशय कामा पडणारा आहे, युजफुल आहे, एवढ्या इझी वेनं मी तुमच्यासाठी काढला आहे. तर तुम्ही देखील याचं बेनिफिट डेफिनेटली घ्या की तुम्हाला हे सर्व गोष्टी इझिली समजतील. या चार्टमध्येच तुम्हाला निगेटिव्हसुद्धा समजते, या चार्टमध्येच तुम्हाला क्वेश्चन देखील बनवता येतात. जसं आपण म्हटलं आहे होते, आय हॅड माझ्याकडे होते, तसंच माझ्याकडे नव्हतेसाठी आपण म्हणणार आहे आय डिड नॉट हॅव, माझ्याकडे नव्हते. वी डिड नॉट हॅव आमच्याकडे नव्हते,
दे डिड नॉट हॅव, त्यांच्याकडे नव्हते. यू डिड नॉट हॅव, तुझ्याकडे नव्हते. ही डिड नॉट हॅव, त्याच्याकडे नव्हते. शी डिड नॉट हॅव, तिच्याकडे नव्हते. इट डिड नॉट हॅव, एखाद्या वस्तूकडे किंवा प्राण्याकडे नव्हते. आणि राम डिड नॉट हॅव, रामकडे नव्हते. आता यामध्ये आपण शिकलोय. मात्र अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणाल मॅम इथं तर हॅड होतं, इथं हॅव कसं काय झालं? तर यामध्ये हॅव असं झालं की डिड नॉट, डिड ज्याही वेळेस सेंटेन्समध्ये येणार त्यावेळेस आपल्याला इकडे व्हर्बचं पहिलं रूप घ्यावं लागत असतं. हे हॅड V2 आहे, तर हॅडचं V1 हॅव होत असतं. त्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागलंय? V1 घ्यावं लागलंय या हॅडचं. म्हणजे हे काय झालं? हॅव झालं. अशा पद्धतीनं. ठीक आहे, चला जाऊ आपण आता सेंटेन्सेस मेकिंगकडे. हा चार्ट तुम्ही पहिलेच छान पद्धतीनं समजून घ्या. तुम्हाला समजला नसेल व्हिडिओला परत बॅक घ्या आणि परत बघा आणि नंतर मग पुन्हा प्रॅक्टिस करून मग तुमचा क्लिअर झाल्यानंतर तुम्ही सेंटेन्सेस मेकिंगकडे या. ठीक आहे, तोपर्यंत नाही. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत सर्व गोष्टी दिसतील. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे? तर यामध्ये इट इज अ व्हेरी सिम्पल की तुम्हाला आय हॅड, जसं मी सांगितलं त्या अकॉर्डिंग बस आय हॅड घेतलं, माझ्याकडे होते. आय हॅड सम फ्री टाईम, माझ्याकडे थोडा फ्री टाईम होता. आपण असं म्हणतो ना, तू यायला हवं होतं कारण माझ्याकडे फ्री टाईम होता. तर या ठिकाणी आपण काय घेतलं? आय हॅड घेतलं आणि समोर ऑब्जेक्टिव्ह पार्ट टाकलाय. आय हॅड सम फ्री टाईम, माझ्याकडे थोडा फ्री टाईम होता. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला माहिती आहे डिड नॉट घ्यावं लागतं. आय डिड नॉट हॅव, आता डिड नॉट हॅव जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतं. आय डिड नॉट हॅव सम फ्री टाईम, माझ्याकडे फ्री टाईम नव्हता. व्हर्बल करत असताना आपल्याला यामध्ये डिडला घ्यावं लागतं सुरुवातीला आणि हॅवला ठेवावं लागतं नंतर. जसं डिड आय हॅव सम फ्री टाईम, माझ्याकडे फ्री टाईम होता का असा प्रश्न झाला याचा. आपल्याला फक्त डिडला सुरुवातीला घ्यायचं आहे आणि हॅवला नंतर ठेवायचं आहे. बस झालं आपलं सेंटेन्स. आणि इथे आपल्याला काय करावं लागतं? सब्जेक्टला टाकावं लागत असतं. व्हर्बल निगेटिव्ह करत असताना डिड आय हॅव सम फ्री टाईम, माझ्याकडे फ्री टाईम होता का, अशा पद्धतीने आपल्याला याला बनवायचं आहे. तर हे झालं आपले सेंटेन्स की माझ्याकडे फ्री टाईम होता, माझ्याकडे फ्री टाईम नव्हता, माझ्याकडे फ्री टाईम होता का, माझ्याकडे फ्री टाईम नव्हता का, माझ्याकडे. आता इथे माझ्याकडे नाही आहे, इथे हू आहे. हूने आपण सेंटेन्स बनवलंय. हू म्हणजे कोण? हू डीड हॅव सम फ्री टाईम, कोणाकडे फ्री टाईम होता? इन द पास्ट कंडिशन. बघा, तर सेन्स सेमच आहे. होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे नव्हता, माझ्याकडे होता का, माझ्याकडे नव्हता का, माझ्याकडे कोणाकडे होता. या ठिकाणी माझ्याकडे नाहीच आहे, कोणाकडे. हू म्हणजे कोण. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, हूचं जे सेंटेन्स आहे यामध्ये तुम्हाला कर्ता व्यक्ती म्हणजे सब्जेक्ट दिसणार नाही. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय दिसणार आहे? हू. हू मध्ये सब्जेक्ट लपलेला असतो. हे मी ज्या वेळेस हूचं सेंटेन्स आलं त्यावेळेस तुम्हाला आठवणीने सांगितलंय की हे अशा पद्धतीचं असतं. ओके, आता बरेचदा तुम्हाला असं सेंटेन्स देखील दिसेल की मॅम इथे आहे ना डिड नॉटच्या जागेवर असं सुद्धा दिलेलं असतं, आय हॅड नो टाइम किंवा आय हॅड नो सम फ्री टाइम. तर असं सुद्धा दिसतं. त्या काही कंडिशन आहे, त्या कंडिशनमध्ये आपण यूज करू शकतो डायरेक्ट असं. इथे नॉट न घेता आपण हॅड नो टाइम असं म्हणावं लागेल आपल्याला. आय हॅड नो टाइम, माझ्याकडे वेळ नव्हता. तर ह्या काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन कुठे कुठे अप्लाय करायच्या, कुठे कुठे आपण यूज करू शकतो हे सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे, तर सध्या आजचा जो टॉपिक आहे यामध्ये करेक्ट युजेस जे आहेत ते तुम्ही शिकून घ्या. पुढे जेव्हा जाऊ तेव्हा त्या अकॉर्डिंग आपण शिकू. जसं पॉझिटिव्हमध्ये मी म्हटलं शी हॅड फ्रीडम. आता तुम्हाला शी हॅडचा अर्थ माहिती आहे की तिच्याकडे होते. तिच्याकडे काय होते? तर फ्रीडम होते. फ्रीडम म्हणजे काय? तर स्वातंत्र्य. तिच्याकडे काय होते? तर स्वातंत्र्य होते. आय हॅड अ नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे काय असतं? काही वर्ड्स तुम्हाला नवीन मिळावे असा माझा उद्देश आहे, त्यामुळे मी असे काही नवीन वर्ड्स घेत असते. नाईटमेअर म्हणजे जेव्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात त्याला आपण नाईटमेअर म्हणत असतो की आय हॅड नाईटमेअर, की माझ्याकडे एक नाईटमेअर होते किंवा मला रात्री एक नाईटमेअर दिसलं असं सांगण्यासाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज करत असतो. आय हॅड अ नाईटमेअर, वाईट स्वप्न माझ्याकडे होते. आय हॅड अ फोन कॉल फ्रॉम हिम. आता आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते. काय होते? अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा फोन कॉल होता, म्हणजे त्याच्याकडून आलेला फोन कॉल होता किंवा त्याचा फोन कॉल मला आलेला होता असं सांगण्यासाठी सुद्धा आपण ह्या सेंटेन्सचा यूज करू शकतो.
तर आता आपल्याला यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की माझ्याकडे होते, तर मी म्हणते की आय हॅड अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल होता. अशा पद्धतीचा याचा अर्थ आहे आणि असं हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करत असताना आपण डिड नॉट हॅवचा यूज करत असतो. तर शी डिड नॉट हॅव फ्रीडम, कारण हॅडचं या ठिकाणी हॅव झालेलं असतं. तर या ठिकाणी काय झालं, शी डिड नॉट हॅव फ्रीडम, तिच्याकडे स्वातंत्र्य नव्हते. जसं होते म्हटलं तसंच नव्हते पास्टमध्ये. आय हॅड नो अ नाईटमेअर, मला नाईटमेअर नव्हते किंवा वाईट स्वप्न आले नव्हते. माझ्याकडे नाईटमेअर नव्हते असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो की माझ्याकडे वाईट स्वप्न नव्हते. आता या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता, आय डिड नॉट हॅव अ नाईटमेअर. ठीक आहे, हे यासाठी घेतलंय मी की तुम्हाला अशा प्रकारचे यूज केलेले सेंटेन्सेस काही दिसतील, मात्र त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. ते काही कंडिशन आहेत त्या आपण शिकू हळूहळू. बघा नेक्स्ट आहे, आय डिड नॉट हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा कॉल नव्हता किंवा माझ्याकडे त्याचा कॉल त्याच्याकडून आलेला कॉल नव्हता. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. क्वेश्चन बनवत असताना आपल्याला डिडला सुरुवातीला घ्यायचं आहे, कारण निगेटिव्हला तुम्ही लक्षात ठेवा, निगेटिव्हमध्ये आपण डिड नॉट हॅव घेतलं. ठीक आहे, तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचा आन्सर येस ऑर नोनी आपण देतो, ज्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बनी झालेली असते. जसं यामध्ये डिड हे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला हे गोष्ट पाहायची आहे की डिड नॉट हॅव हे 3 गोष्टी आहेत ना, तर आपल्याला डिड आणि हॅव या 2 गोष्टीचं काम पडणार आहे इकडे. मग डिडला इथे सुरुवातीला घेतलं, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला नॉट घ्यायची आवश्यकता नाही. डिड शी हॅव फ्रीडम, तिच्याकडे स्वातंत्र्य होते का. डिड आय हॅव अ नाईटमेअर, माझ्याकडे वाईट स्वप्न होते का. डिड आय हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल होता का. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन बनवता येतात आणि तुम्ही सुद्धा असे खूप सारे क्वेश्चन यापासून बनवू शकता. तर हे झालं आपला आत्ताचा टॉपिक, जो की आहे ज्यामध्ये आपण बघितले कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकायचं आहे. तर निगेटिव्ह व्हर्बल करत असताना जसं आपण पॉझिटिव्हमध्ये माझ्याकडे होते का असं म्हणतो, तसंच आपण म्हणत असतो माझ्याकडे नव्हते का किंवा त्यांच्याकडे नव्हते का, तुझ्याकडे नव्हते का. अशा पद्धतीने आपण बोलत असताना याचा यूज करत असतो. जसं की डिड शी नॉट हॅव फ्रीडम, तिच्याकडे फ्रीडम नव्हते का. डिड आय नॉट हॅव नाईटमेअर, माझ्याकडे वाईट स्वप्न नव्हते का. डिड आय नॉट हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल नव्हता का. तर जसं होतं का तसंच नव्हतं का जेव्हा निगेटिव्ह बनवायचं आहे तुम्हाला, यामध्ये डिफरन्स तुम्हाला फक्त एवढाच दिसेल, इथे नॉट टाकलेला आहे. बाकी आपला सेंटेन्सचा सिक्वेन्स हा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन प्रमाणेच. ठीक आहे, आता WH क्वेश्चन बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे की WH वर्डला आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल. जसं हू डिड हॅव फ्रीडम, कोणाकडे स्वातंत्र्य होते, पास्टमधली गोष्ट आहे. आणि हूच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट राहत नाही, हे प्रत्येक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी जेव्हा जेव्हा हू मला दिसेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगत आली आहे. हू डिड हॅव फ्रीडम, कोणाकडे स्वातंत्र्य होते. विच टॅलेंट डिड शी हॅव, तिच्याकडे कोणते टॅलेंट होते. की हुम म्हणजे कोणाला. डिड हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, कोणाला त्याचा फोन कॉल आलेला होता किंवा कोणाकडे त्याचा फोन कॉल आलेला होता. अशा पद्धतीने. तर प्रॅक्टिस सेंटेन्स साठी मी तुमच्यासाठी एक सेंटेन्स काढलं, यालाच तुम्हाला पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह, त्याच्यानंतर WH बनवून पाठवायचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवत असताना तुम्हाला याचे सर्व सेंटेन्सेस स्टेप बाय स्टेप लिहून पाठवायचे आहेत. एका याचे कमीत कमी 5 सेंटेन्स तुम्ही बनवून मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवा आणि तुम्ही कितपत प्रॅक्टिस करताय हे मला कळू द्या की तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू आहे. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.